देशाच्या तमाम माता भगिनींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। महिलांची प्रतीक्षा संपली। महिला आतापर्यंत वाट पाहत होत्या की आपला डिसेंबरचा हप्ता कधी जमा होणार आहे। तर याच दिवशी म्हणजे 2 डिसेंबरला तुमचा डिसेंबरचा हप्ता जमा होणार आहे। 2100 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे 2 डिसेंबरला। भरपूर तारखा फेल झाले, आतापर्यंत पैसे मिळाले नाही आणि अखेर सोमवारी 2 तारखेला 2 डिसेंबरला तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। आता कोणाकोणाला ते पैसे मिळणार आहे यावर एक यादी सुद्धा तयार करण्यात आलेली आहे। बघू शकता तुम्ही 2 डिसेंबरला कोणाला पैसे मिळणार त्यावर एक मोठी यादी तयार करण्यात आली आहे। तुम्ही सुद्धा त्यावर तुमचं नाव शोधू शकता की यादीमध्ये जर तुमचं नाव आलं असेल तर 2 डिसेंबरला 100% तुमच्या खात्यात पैसे जमा होणार। ती यादी सुद्धा तुम्हाला दाखवतो आणि यामध्ये तुम्हाला जर फक्त या 12 जिल्ह्यांमध्येच पैसे वाटप होणार आहे। आता या 12 जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल आणि या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला 2 डिसेंबरच्या आत म्हणजे 2 डिसेंबरला तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट माहिती घेऊन आलोय, म्हणून आताच्या त्या व्हिडिओला लाईक करून टाका, चॅनलला देखील सबस्क्राईब करून टाका सर्वात अगोदर अपडेट बघण्यासाठी। आता बघूया कोणते ते 12 जिल्हे आहे आणि ती यादीमध्ये तुमचं नाव कसं शोधू शकता ती यादी तुम्हाला दाखवतो आणि ते 12 जिल्हे तुम्हाला सांगतो। जर 12 जिल्ह्यांपैकी तुम्ही राहत असाल आणि यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला आजच्या आज पैसे भेटून जाते। सर्वात अगोदर बघू शकता लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल, ठीक आहे। अखेर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तारीख फिक्स केली। आता बघू शकता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तारीख फिक्स करून टाकली। 2 डिसेंबर त्यांनी तारीख फिक्स केली। याच दिवशी महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेच पाहिजे। सर्वात अगोदर बहिणींचे पैसे वाटप करा, त्यानंतरच पुढचे काम करणार। सर्वात अगोदर बहिणींचे पैसे जमा करा, त्यानंतरच पुढचे आम्ही काम करू। लाडक्या बहिणींमुळेच आमचा प्रचंड मताने विजय झाला आहे, बहुमताने विजय झाला आहे। आता सर्वात अगोदर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा करू, नंतरच आम्ही पुढचे काम करणार आहोत। आता एकनाथ शिंदे सरांनी मोठी घोषणा करून टाकली। आता बघूया की साहेबांनी काय म्हटलंय। साहेबांनी ती तारीख तर आपल्याला माहित पडली, पण या यादीमध्ये तुम्ही नाव कसं शोधू शकता, कोणकोणते ते जिल्हे आहेत। काल रविवार असल्यामुळे बँक बंद होत्या, ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे काल रविवार असल्यामुळे बँक बंद होत्या, पण आज सर्व बँकिंग सुविधा सुरू आहे। सर्व बँकिंग सुविधा सुरू असल्यामुळे तर आज सर्वात प्रथम बहिणींचे पैसे वाटप म्हणजे बहिणींना पैसे पाठवणार, म्हणजे सर्वात अगोदर बहिणींना पैसे पाठवून त्यानंतरच पुढचे काम करू असं एकनाथ शिंदे सरांनी सांगितलंय। महायुतीला प्रचंड मताने विजय केल्यामुळे आता तुम्हाला फक्त आणि फक्त लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणारे। आधीच सांगितलं होतं की योजना आता 1500 वरनं 2100 वर आली आहे, तर आता तुम्हाला डिसेंबरचा जो हप्ता मिळणार आहे तो तुम्हाला 2100 रुपये तुमच्या खात्यात जमा केला जाणार आहे। आता 2100 रुपये सर्व महिलांना मिळणार आहे का? हो, 2100 रुपये सर्व महिलांना मिळणार आहे। फक्त आणि फक्त तुमचं नाव या यादीमध्ये असणे गरजेचं आहे। आता तुम्ही यादीत नाव चेक करून घ्या, तुम्हाला लगेच यादी दाखवतो आणि 12 जिल्हे सुद्धा दाखवतो। जर यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला 2100 रुपये आत्ताच्या आत्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे। क्रेडिट बाय तुमचं नाव असेल तिथं तुमचा मोबाईल नंबर, तुमचं आधार कार्ड सर्व काही तुम्हाला पाहायला भेटून जाईल। यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला आजच्या आज पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे, ठीक आहे। फक्त याच 12 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आज। 12 जिल्ह्यात पैसे वाटप होणार फक्त या। आता कोणते ते 12 जिल्हे आहेत पैसे वाटप होणार सर्वात अगोदर ते बघूया। आता कोणते ते 12 जिल्हे आहेत त्यामध्ये सर्वात अगोदर पैसे वाटप होणारे सर्वात आधी आपण ते 12 जिल्हे बघूया, नंतर तुम्हाला ती यादी सुद्धा दाखवतो। सर्वात प्रथम तुम्ही बघू शकता इथं 12 जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आली आहे। तर इथं बघू शकता 12 जिल्ह्याची यादी पुढील प्रमाणे आपल्याला पाहायला भेटते। महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्ह्यांपैकी या 12 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे आज। आजच्या ज्या 12 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे त्यापैकी पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे नंदुरबार। आता खानदेशातील सर्वात प्रथम नंदुरबार जिल्ह्यात पैसे वाटप होणार आज। नंदुरबार जिल्ह्यात जसे पैसे वाटप होणार लाडकी बहीण योजनेचे यांना आता 2100 रुपये यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे। आता सर्व माता भगिनींसाठी नंदुरबार जिल्ह्यात राहत असाल तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, तुमच्या खात्यात आजच्याच पैसे पडून जातील। पण तुम्ही देखील या यादीमध्ये नाव बघा, तुमचं नाव प्रत्येक कॉलम मध्ये नाव आहे। आता नंदुरबार जिल्ह्याची यादी आहे ती पण तुम्हाला दाखवतो आणि त्या यादी तिसरा आणि चौथा जिल्हा आहे संभाजीनगर।
आणि पाचवा जिल्हा आहे रायगड. आता रायगडमध्ये जरी राहत असाल तरी सुद्धा तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तुम्हाला सुद्धा आजच्या आज पैसे जमा होतील तुमच्या खात्यात. पुढचे जे जिल्हे आहेत ते म्हणजे नाशिक, रत्नागिरी, नाशिक, रत्नागिरी, कोल्हापूर. आता तुम्ही बघू शकता नाशिक, रत्नागिरी, कोल्हापूर यापैकी जर तुम्ही या 8 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये कमेंट करा की आम्ही या जिल्ह्यात राहतो आणि आम्हाला आता ₹2100 भेटले आहेत. जेणेकरून आपल्याला कळेल की कोणाकोणाला पैसे भेटले, कोणाला पैसे मिळाले नाही आणि पैसे नाही भेटले त्यासाठी काय करावं लागेल ते आता इथं बघू शकता धुळे. धुळ्यामध्ये जरी राहत असाल तरी तुम्हाला आज खानदेशामधून धुळे जिल्ह्यात जरी राहत असाल तरी देखील तुम्हाला आजचे आज पैसे भेटून जाणार. पुण्यामध्ये जरी राहत असाल तरी सुद्धा तुम्हाला आज पैसे मिळणारच आहे. ठीक आहे. आता पुढे बघूया पुढचे कोणते जिल्हे. आता 12 जिल्ह्यांपैकी राहिलेले 2 जिल्हे म्हणजे मुंबईकरवाल्यांसाठी पण आनंदाची बातमी आणि